मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम अध्याय 18 मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष किंवा त्यागाची पूर्णता। आणि आपण आज वाचणार आहोत श्लोक नंबर 49 आणि 50। असक्त बुद्धि सर्वत्र जितात्मा विगत स्पृहः नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति। असक्त बुद्धि सर्वत्र जितात्मा विगत स्पृहः नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति। असक्त बुद्धि सर्वत्र जितात्मा विगत स्पृहः नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति। असक्त बुद्धि, आसक्ती रहित बुद्धी असलेला, सर्वत्र सर्वत्र जित आत्मा, मनावर नियंत्रण असणारा, विगत स्पृहः, भौतिक कामना नसलेला, नैष्कर्म्य सिद्धिं, निष्कर्माची सिद्धी, परफेक्शन ऑफ नॉन रिएक्शन, परमां परम संन्यासेन संन्यासाने अधिगच्छति मनुष्य प्राप्त करतो। भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। भाषांतर आहे, जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो। कर्माचं ज्ञान, त्याचा कर्ता, कर्माची विभागणी, हे सगळं सांगून झाल्यानंतर इथून पुढे भगवंत सांगतात, हे सगळं बंद करून फक्त माझ्यासाठी काम केलं पाहिजे। यस, आपापल्या स्वभावानुसार केलं पाहिजे, वर्णानुसार केलं पाहिजे, परंतु माझ्यासाठी केलं पाहिजे। म्हणजे तो प्रकृतीच्या तीनही गुणामध्ये तो अडकत नाही, त्यालाच गुणांच्या पलीकडे जाणे म्हटलं जातं। तर त्या सेक्शनची सुरुवात या श्लोकाने होते, जिथे भगवंत सांगतात, आता हे काही गुण सांगणार आहे। हा श्लोक, पुढचा श्लोक, त्याच्या पुढचा श्लोक, हे परफेक्ट कसं व्हायचं, माणसानं परफेक्ट कसं झालं पाहिजे हे सांगण्यात येते। काल का परवाच्या श्लोकामध्ये आपण वाचलो की आपापलं काम करत भगवंतांची सेवा करत राहिलो तर आपण परफेक्ट होतो,
सिद्धिम विंदती मानव. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो, म्हणजेच परफेक्ट होऊ शकतो. प्रभुपाद लिहितात. आजच्या श्लोकामध्ये दोन्ही श्लोकांमध्ये आणि उद्याच्या श्लोकामध्ये देखील भगवंत हे काही विशिष्ट गुण आणि विशिष्ट पद्धतीने हे करायला सांगतात, जे आपल्याला कर्म करायला ऑलरेडी सांगितलं, आपल्याला नेमून दिलेलं नियत कर्म, स्वभावानुसार गुणानुसार असलेलं कर्म, हे आता कसं केलं पाहिजे. तर आजच्या काही श्लोकामध्ये काय सांगतात, जो आत्मसंयमी अनासक्त आहे, शब्द जरी थोडेसे मोठे आणि स्ट्रॉंग वाटत असले तरी कन्फ्यूज होऊ नका. प्रभुपाद इंग्लिश मध्ये खूप सिंपल मध्ये देतात. आत्मसंयमी म्हणजे ज्याचा सेल्फ कंट्रोल आहे, स्वतःवरती ज्याचा कंट्रोल आहे, सेल्फ कंट्रोल. आपल्याला कळतं सेल्फ कंट्रोल म्हणजे जो आत्मसंयमी आहे, म्हणजे स्वतःवरती ज्याचं कंट्रोल आहे, म्हणजेच स्वतःच्या सगळ्या इंद्रियांवरती ज्याचं कंट्रोल आहे. अनासक्त आहे. बऱ्याच वेळेला भगवद्गीतेमध्ये अनासक्ती सांगितली जाते. प्रत्येक गोष्टींपासून आपली अनासक्ती, या भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टीपासून आपली अनासक्ती. आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, डिसरिगार्डिंग मटेरियल एन्जॉयमेंट्स. म्हणजे भौतिक जगामध्ये ज्या मध्ये आपल्याला सुख आहे असं वाटतंय ते सगळ्याला तो तुच्छ लेखतो. डिस्गस्टिंग, किळस आलेला, ज्याला किळस आलेला असतो या भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टीचा, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करू शकतो. टॉपमोस्ट परफेक्ट पोझिशन जे संन्यासाला शक्य आहे ते तो देखील प्राप्त करू शकतो. आत्मसंयम बऱ्याच वेळाला सांगितलं जाईल. आत्मसंयम, सेल्फ कंट्रोल, सेल्फ कंट्रोल, सेल्फ कंट्रोल. अनासक्ती, डिटॅचमेंट, कशाशीही आपण अटॅच्ड असलं नसलं पाहिजे की याच्यावर माझं सुख अवलंबून आहे. मग ती वस्तू असो, व्यक्ती असो, काही असो. आणि म्हणूनच असा व्यक्ती या भौतिक जगातल्या प्रत्येक सुखाला तुच्छ लेखतो. तो टॉपमोस्ट पोझिशन प्राप्त करतो. आता या टॉपमोस्ट पोझिशनला भगवंतांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ब्रह्मभूत अवस्था म्हणतात. म्हणजे ज्याने जो ब्रह्म अवस्था प्राप्त केलेला आहे, जो आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हे जाणणे, त्यालाच टॉपमोस्ट पोझिशन म्हटलेलं आहे. ते पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत. हीच ब्रह्मभूत अवस्था असते. 11व्या का 12व्या अध्यायामध्ये एकदा ऑलरेडी थोडंफार याची हिंट दिलेली आहे भगवंतांनी. तिथे पण भगवंत हेच सांगतात की जो तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन माझ्यासाठी फक्त माझी अनन्य भावाने कुठलीही दुसरी अपेक्षा न करता 24 तास कंटिन्युअसली माझ्यासाठी कर्म करतो, अखंड, प्रभुपाद तिथे शब्द वापरतात, अखंड, तो ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करतो. त्यालाच परफेक्शन, परिपूर्ण अवस्था म्हणतात. कुठला श्लोक आहे तो? 12व्या अध्यायातला. सगुणान समतीत्यान ब्रह्मभूयाय कल्पते. जो माझी सेवा करतो अखंडपणे, अव्यभिचारिणी, तो ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करतो. तेच आता थोडस डिटेलमध्ये सांगणार आहेत या 3 श्लोकांमध्ये, 4 श्लोकांमध्ये. जो आत्मसंयमी आहे, जो अनासक्त आहे, जो प्राकृतिक भोगाना, या भौतिक जगातल्या प्रत्येक भोगाच्या वस्तूला, व्यक्तीला, गोष्टीला, कल्पनेला तुच्छ लेखतो. म्हणजेच काय, त्याचा या भौतिक जगाशी काही संबंध नाही, असा व्यक्ती परफेक्ट होऊ शकतो, परिपूर्ण होऊ शकतो. पुढच्या श्लोकाचं पण मी भाषांतर वाचतो, म्हणजे थोडस सोपं होईल आपल्याला. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा.
हे कौंतेय, ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे, म्हणजे ज्या मनुष्याने, जो मनुष्य अशा प्रकारे परफेक्ट झाला आहे, तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण. मी आता तुला डिटेलमध्ये सांगतो. याचे आता मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो. अशी टॉपमोस्ट अवस्था, जो आत्मसंयमी, जो ज्याला या भौतिक जगाशी काही देणं घेणं नाही, पूर्णपणे डिटॅच झालेला आहे, अनासक्त झालेला आहे, तो ही टॉपमोस्ट पोझिशन, त्यालाच म्हटलेलं आहे ब्रह्मावस्था. कशी प्राप्त करतो, कुठल्या पद्धतीने प्राप्त करतो, हे मी तुला आता सांगणार आहे. आणि मग ते त्याच्या पुढच्या श्लोकात सांगतात. कदाचित तो पुढचा श्लोक आपल्याला उद्या घ्यायला लागेल. प्रभुपादांचं तात्पर्य आपण वाचायला सुरुवात करूया, मग आपल्याला लक्षात येईल. प्रभुपाद म्हणतात, वास्तविक संन्यास म्हणजे खरा संन्यास, म्हणजे आपण भगवंतांचे अंश आहोत व त्यामुळे आपल्याला आपल्या कर्मफळांचा उपभोग करण्याचा मुळीच अधिकार नाही, हे जाणणे होय. हे खरं संन्यास आहे. खरा संन्यास काय आहे? मी भगवंतांचा अंश आहे आणि त्या नात्याने पूर्णाची अंशाने सेवा केली पाहिजे, एवढंच माझं ओरिजिनल पोझिशन आहे, एवढेच माझी स्वरूप अवस्था आहे. त्यामुळे मी भोग घेण्याच्या मागे लागलंच नसलं पाहिजे, कारण भोग घेण्यासारखं माझ्यासाठी इथे काही नाहीच आहे. ज्याचा मी भोग घेत होतो ते मी बंद केलं पाहिजे. ज्याचा भोग मला घ्यावासा वाटतो तो विचार सोडून दिला पाहिजे, कारण या भौतिक जगामध्ये भोग घेण्यासारखं काही नाहीच आहे. जरी हे तात्पुरतं असलं, दुःखमय असलं, तरी हे सगळं भगवंतांचंच आहे. भगवंतांच्याच सेवेमध्ये मला वापरलं पाहिजे. जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे त्याच्या कर्माच्या फळांचा उपभोग भगवंतांनीच घेतला पाहिजे. हीच वास्तविक कृष्ण भावना हो. ऍक्च्युली माझा उपभोग, माझा भोग देखील भगवंतांनीच घेतला पाहिजे. मला बनवलेच भगवंतांनी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःच्या आनंदासाठी. कारण नाहीतर मी त्यांचाच एक भाग होतो, अंश होतो. मला त्यांनी सेपरेट केलं, कारण मला सेपरेट करून माझ्याशी एक प्रकारचा संबंध जोडून त्या संबंधातला जो आनंद आहे तो आनंद त्यांना उपभोगायचा आहे. आणि हे भौतिक जगातला संबंध असो किंवा भगवंतांचा संबंध असो, हा जेव्हा प्रेमावर, त्यागावर आधारित असतो तेव्हा तिथे आनंद असतो. आणि प्रेम आणि त्याग म्हणजेच मला काही नको, मला कशाचीही अपेक्षा नाही. अशा प्रकारे जो व्यक्ती भगवंतांशी पूर्णपणे भगवंतांच्या सुखासाठी फक्त काम करतो, तोही टॉपमोस्ट अवस्था प्राप्त करतो. यालाच खऱ्या अर्थाने प्रभुपाद ते म्हणतात, भगवंतच म्हणतात ऍक्च्युली, यालाच खऱ्या अर्थाने संन्यासी म्हटलं जातं. साधू, संन्यासी, ब्रह्मचारी, प्रभुपाद नेहमी सांगतात की हे आपण कानाने पारखले पाहिजे, डोळ्यांनी नाही. कानाने त्यांचं श्रवण करून आणि त्यांचं आचरण पाहून मग आपण त्याला साधू म्हटलं पाहिजे, संन्यासी म्हटलं पाहिजे, गुरु म्हटलं पाहिजे. तर त्याची काय लक्षणं असतात हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, प्रभूजी तुम्ही सांगता बरेचसे ढोंगी भक्त आहेत, ढोंगी साधू आहेत, ढोंगी गुरु आहेत, मग हे कळणार कसं आम्हाला? तर भगवद्गीतेचं आपण श्रवण केलं पाहिजे, आपल्याला आपोआप कळतं. त्याची लक्षणं दिलेली आहेत तिथे. ती लक्षणं त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये असले पाहिजेत. बऱ्याचदा या लक्षणांचा पण ढोंग केला जातो, परंतु म्हणूनच शास्त्र आपल्याला सांगतं की ज्या साधूचा, ज्या संन्यासीचा, गुरुचा आपल्याला आश्रय घ्यायचा आहे, त्याच्या एकदम जवळ राहून त्याची सेवा करून त्याच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे. ते ट्रेनिंग घेतलं पाहिजे, ज्ञान म्हणण्यापेक्षा ट्रेनिंग घेतलं पाहिजे. मग अशा प्रकारे जेव्हा आपण एकदम जवळ राहून ट्रेनिंग घेतो तेव्हा आपल्याला सगळं कळतं. व्यासासनावर बसून बोलणं वेगळं आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचं आचरण करणं हे गोष्ट वेगळी असते. कोण बघायला जातं आचरण करतात की नाही, अगदी. आणि मग काय आचरण करतात? जे भगवद्गीतेत लिहिलेलं आहे.
आणि म्हणूनच बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की बरेच भक्त जे असतात ते भगवद्गीतेत लिहिलेलं वाचायला टाळतात, सांगायला टाळतात, कारण ते आचरणात आणावं लागतं. तर खरा संन्यासी तोच असतो जो हे सगळं आचरणात आणतो. मग त्याला पत्नी असो, त्याला घर असो, हे वर्णाश्रमाद्वारे हे 4 आश्रम केलेले आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. परंतु भगवान श्रीकृष्ण तत्वज्ञानाला जास्त महत्व देतात, नियमांना नाही. तत्वज्ञानाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी ऑलरेडी 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. इथं आणखीन एकदा सांगतायत की जो अशा प्रकारे पूर्णपणे अनासक्त होऊन फक्त माझा अंश म्हणून माझी सेवा करतो, भजतो, तो संन्यासी आहे. तर कृष्ण भावना भवित, म्हणूनच प्रभुपाद इथे लिहितात, हीच वास्तविक कृष्ण भावना होय. आणि कृष्ण भावना भवित कर्म करणारा मनुष्य खरोखरच संन्यासी असतो. अशा भावनेमुळे मनुष्य संतुष्ट राहतो, कारण तो वास्तविकपणे भगवंतांप्रित्यर्थच कर्म करीत असतो. वाक्य त्याचं खूप महत्वाचं आहे. अशा भावनेमुळे मनुष्य संतुष्ट राहतो, तो स्वतः देखील संतुष्ट राहतो, तो स्वतः आनंदी राहतो. इनफॅक्ट त्याला परम आनंद झालेला असतो त्याच्यामध्ये. या भौतिक आनंदाची तुलना देखील आपण त्या आनंदाशी करू शकत नाही, इतका मोठा आनंद असतो. म्हणूनच तो अशा प्रकारे सेवा करत असतो. आणि हेच आपल्याला बऱ्याचदा शरण जायला, भगवंतांना पूर्णपणे समर्पित व्हायला मागे ओढायचा प्रयत्न करतं, की आपल्याला समजतंय, सगळं कळालं, भगवद्गीतेतला श्लोक कळाला, भगवद्गीता समजली, सगळं समजलं, परंतु सेवा दुसऱ्याची करायची, मला कसा आनंद मिळणार त्याच्यामध्ये? हा एक संशय मात्र आपला शेवटपर्यंत जाणार. बरोबर आहे की नाही? आपल्याला कळतंय सगळं, भागवतम मधलं कळतंय, भगवद्गीतेतलं कळतंय, परंतु माझ्या स्वतःच्या आनंदाची अजिबातच अपेक्षा करायची नाही, अजिबातच कुठली इच्छा ठेवायची नाही. मग मी आनंदी कसा होणार? आपले रूप गोस्वामी सांगतात, अन्याभिलाषिता शून्यम भक्ती पाहिजे आपली. माझी स्वतःची अभिलाषा शून्यच असली पाहिजे. परंतु शास्त्र आपल्याला सांगतं की तुमचा सुख, तुमचं आनंद हिरावून घेऊन भगवंतांना तुम्ही त्यांचे सेवक होण्याची भगवंतांची पण इच्छा नाही. ही जी सेवा असते, ही जी सेवा असते, ही त्यागातून, प्रेमातून जेव्हा केली जाते, तेव्हा या भौतिक जगात देखील आपण परमोच्च आनंद प्राप्त करू शकतो. म्हणून आईला इतका आनंद होत असतो. मुलांनी एक घास जरी एक्स्ट्रा खाल्ला तरी आईला असं भरून येतं, एवढा आनंद होतो. तिची काय अपेक्षा आहे? काहीच नाही. हेच खरं प्रेम आहे, हाच खरा आनंद आहे. आणि हा आनंद न थांबता, न कमी होता, कंटिन्युअसली, शाश्वतरित्या आपण उपभोगू शकतो, तेव्हाच जेव्हा आपण पूर्णपणे भगवंतांसाठी कार्य करायला लागतो. आपला आनंद सोडून द्यायचा नाहीये. श्रील जीव गोस्वामी देखील म्हणतात आपल्या भक्ती संदर्भामध्ये, जीवनाचा उद्देश हा आनंदच असला पाहिजे. आपल्या प्रवचनांमध्ये वगैरे बऱ्याचदा कधी कधी प्रश्न विचारला जातो की नाही, जीवनाचा उद्देश काय आहे? मग लोक हात वर करून सांगतात, भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करणे, कृष्ण प्रेम प्राप्त करणे, भगवत धामात जाणे, शुद्ध होणे, वगैरे वगैरे. रूप गोस्वामी आणि जीव गोस्वामी दोघेही सांगतात की जीवनाचा उद्देश असला पाहिजे आनंद. मी आनंदी झालो पाहिजे, हा उद्देश सोडायचाच नाही आपल्याला. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपण आता सध्या ज्या आनंद ज्या गोष्टीमध्ये शोधायचा प्रयत्न करतोय ते चुकीच्या गोष्टी आहेत, कारण ते शाश्वतच नाहीत. मुळात त्यांचं मूळ या भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती ज्याच्यामध्ये किंवा ज्याच्यातून आपण आनंद घ्यायचा प्रयत्न करतोय ती शाश्वतच नाहीये. म्हणजे ती
कायमची टिकणारच नाही. मग तुमचा आनंद त्यातून मिळणारा कायमचा कसा टिकेल? इम्पॉसिबल आहे. आणि हे जो जाणतो तो मग आनंद दुसरीकडे शोधायला लागतो की मला परमनंट आनंद कुठे मिळेल. मग परमनंट आनंद कुठे मिळणार? कॉमन सेन्स आहे, परमनंट गोष्टीमध्ये मिळणार. जे शाश्वत आहे, कायम, जे कधी नष्ट होणार नाही, त्याच्यात जर आपण आनंद शोधला तर तो आनंद पण कायमचाच राहणार आहे. म्हणून भगवंतांची आपला असलेला संबंध हे परमनंट आहे. बाकी सगळं क्षणभंगूर आहे. भले तुम्ही ब्रह्मलोकात जरी जन्म घेतला आणि अब्जावधी करोडो वर्ष जरी तुम्हाला आयुष्य मिळालं तिथे, तरी ते क्षणभंगूर आहे. त्यामुळे आनंदाला सोडायला कुणी सांगितलेलंच नाहीये. हे पहिल्यांदा मनातून काढून टाका. बऱ्याच भक्तांना हीच चिंता असते, येस मला समजलंय सगळं, परंतु माझा आनंद सोडून भगवंतांची सेवा करायची, हे मात्र मला न पटण्यासारखं आहे. बऱ्याचदा आपण प्रिटेंड करतो, बऱ्याचदा आपण नाटक म्हणता येत नाही, दिखावा करतो. एक्झॅक्टली, बऱ्याचदा आपण असा दिखावा करतो की आपल्याला आपण भगवंतांना पूर्ण शरण गेलेलं आहे मंदिरामध्ये, इकडे तिकडे, परंतु आतून ही जी सूक्ष्म इच्छा असते ना की माझ्या आनंदाचं काय, ठीक आहे मी भगवंतांना पूर्ण शरण जायला तयार आहे, परंतु माझ्या आनंदाचं काय. आणि म्हणूनच बऱ्याच लोकांना वाटतं की भक्ती म्हणजे आनंद सोडून द्यायचा, अध्यात्म म्हणजे आनंद सोडून द्यायचा. आई वडिलांना वाटतं माझा मुलगा आता निराश होणार, नैराश्यमध्ये गेला. बऱ्याच जणांना अध्यात्म म्हणजे वाटतं अध्यात्मात गेला कामातून. आम्ही बघा कशी आयुष्य करतोय, आनंद बघा आमचा. परंतु तुमचा आनंद उद्या सकाळी हँगओव्हर मध्ये कन्वर्ट होतो आणि ते दुःखाचं स्वरूप घेतो. अध्यात्मामध्ये जे आनंद आहे ते कधी संपत नाही. हा प्रॉब्लेम, हे याचं वैशिष्ट्य आहे. प्रभुपादांनी भगवंत सांगतात की हा जो आनंद आहे तो सुरुवातीला विषासारखा वाटेल, परंतु नंतर मात्र अमृतासारखा असणार. परफेक्टली, हो की नाही? तर हे खूप महत्वाचं वाक्य आहे. अशा भावनेमुळे मनुष्य संतुष्ट राहतो, कारण तो वास्तविकपणे भगवंतांप्रित्यर्थच कर्म करीत असतो. तर भगवान श्रीकृष्ण हे सांगतात आणि प्रभुपाद आपल्याला बऱ्याचदा उदाहरण देऊन सांगतात की आपण त्यांचे पार्ट आहोत, अंश आहोत, आणि अंश हा सेपरेटली कधीच आनंदी राहू शकत नाही. कुठल्याही मशीनचा पार्ट घ्या, कुठल्याही आपल्या शरीराचा एखादा पार्ट वेगळा करा, झाडाचा एखादा पार्ट वेगळा करा, तो आनंदी कधी राहू शकत नाही. तो जोपर्यंत झाडाला चिकटून आहे, आपलं बोट किंवा आपला एका शरीराचा भाग आपल्या शरीराशी संबंधित चिकटून आहे, शरीरासाठी काम करत आहे, तेव्हा ते अवयव देखील आनंदी असतात. तसंच आपण भगवंतांचे अंश आहोत. जेव्हा आपण परत भगवंतांशी जोडले जाऊ, भगवंतांसाठी काम करू, तेव्हा भगवंतांचा पण आनंद आहे, माझा पण आनंद आहे त्याच्यामध्ये. ही सिंपल गोष्ट आहे, हे समजायला खूप कठीण नाही आहे. फक्त आपल्याला तो जो एक न्यूनगंड तयार झालाय मनामध्ये की माझ्या आनंदाचं काय, त्याच्यामुळे आपली भक्ती थांबली. ऑफकोर्स सांख्य तत्वज्ञानामध्ये हे अगदी डिटेलमध्ये जाऊन कपिल देव सांगतात की ह्याच्या मागे भानगड काय आहे, ह्याच्या मागे मन आहे, ह्याच्या मागे बुद्धी आहे, हे सगळं सांगितलंय शास्त्रामध्ये, सगळं सांगितलंय. ह्याच्या मागे अहंकार आहे. माझ्या आनंदाचं काय, ते आला मी आला, ते तुम्हाला थांबवत आहे भक्तीमध्ये पुढे जाण्यापासून. ही एक गाठ तोडली की आपण पूर्ण भगवंतांना शरण जायला मोकळे. आणि हा जो श्लोक आहे 39वा, तिथून 66व्या श्लोकापर्यंत हे भगवंतांना शरण पूर्णपणे कसं जाणे हे सांगितलेलं आहे. याच्यात किंतु परंतु काही नाही. आणि 66व्या श्लोकामध्ये भगवंत डायरेक्टली सांगतात, सगळं सोडून मला शरण गेलं पाहिजे, बस. त्यामुळे कुणाच्या मनात अजूनही असं वाटत असेल की माझ्या आनंदाचं काय, हे समजावून घ्या.
तुमचा आनंद कोणी, भगवंतांना तर तुमचा आनंद हिरावून घ्यायचाच नाही आहे, कारण भगवंत तर सगळ्यात कृपावंत, दयावंत आणि प्रेमळ आहे. ते आपल्या मुलाचा आनंद का हिरावून घेतील? बरोबर आहे. त्यामुळे पूर्णपणे निस्वार्थपणे अहैतुकी अन्य अभिलाषा झिरो करून भगवंतांना आत्मनिक्षेपण करणे, याच्यातच आपला आनंद आहे हे फिक्स समजावून घ्या. त्याच्यासाठीच हे सगळे श्लोक आहेत. त्याच्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या या श्लोकात, पुढच्या श्लोकात, त्याच्या पुढच्या श्लोकात सांगितलेल्या आहेत. आत्मसंयम असणे, स्वतःवरती कंट्रोल असणे, अनासक्त असणे, भौतिक प्राकृतिक भोगांना तुच्छ लेखणे, कारण हे सगळं आपल्याला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं, जे परत दुःख आहे त्याला पलीकडे. म्हणून ह्या गोष्टी सोडायला सांगितल्या जातात. प्रॅक्टिकली ह्या गोष्टी सोडायच्यात आपल्याला. याप्रमाणे तो कोणत्याही भौतिक गोष्टीवर आसक्त नसतो, कोणत्याही. आपल्याला शरण जाणे, समर्पण करणे, गुरु, शिष्य, भगवान, कुठल्याही शब्दाला आपण सगळ्या शब्दांचे जोक करून ठेवलेले आहे, कारण आपल्याला त्या शब्दांचं सिरियसनेसच राहिला नाही. आता हे वाक्य मी जे वाचलं ते खूप सोपं आहे, परंतु मी परत का म्हटलं कोणत्याही, कारण त्याचा खरोखरच अर्थ आहे कोणत्याही. कोणत्याही भौतिक गोष्टीवर आपण आसक्त नसलं पाहिजे. गोष्ट, वस्तू, काही असलं, कोणत्याही. बऱ्याचदा आपल्याला तरी पण मनात शंका येते, परंतु प्रभूजी एवढ्या एका गोष्टीवर नाही, कोणत्याहीचा अर्थ असतो कोणत्याही. जसं या श्लोकामध्ये परफेक्टली सांगितलंय की तुम्हाला अक्षरशः या भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट ऍक्च्युली तुच्छ वाटायला लागली पाहिजे, किळस यायला लागला पाहिजे, नकोच, पास. मग तुम्ही अध्यात्मासाठी बेस्ट कॅन्डिडेट. जसं मिलिटरीत भरती करताना वगैरे एक क्रायटेरिया असतो की नाही, एवढी उंची पाहिजे, एवढा वजन पाहिजे, तसं भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी हे एकच नियम आहे, एकच क्रायटेरिया आहे. भौतिक गोष्टी तुम्हाला सगळ्यात तुच्छ वाटायला लागल्या पाहिजे, त्याच्याशिवाय एक पाऊल पण आपण पुढे जाऊ शकत नाही. कसं होतं हे? भगवत सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदा व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीत आनंद प्राप्ती करण्याचा प्रयत्न तो करीत नाही. मगाशी आपण चर्चा केली, कारण इतर कोणत्याही गोष्टीमधला आनंद हा टिकणारच नाही. संन्याशाने आपल्या पूर्व कर्मापासून मुक्त असले पाहिजे, परंतु जो कृष्ण भावना भवित मनुष्य असतो त्याला या मुक्तीची अवस्था तथाकथित संन्यास आश्रमाचा स्वीकार न करताही प्राप्त होतो. वर्णाश्रमाप्रमाणे तुम्हाला जर संन्यास घ्यायचा असेल तर ऍक्च्युली लिटरलीचा अर्थ असतो अक्षरशः सगळ्याचा त्याग केला पाहिजे. संन्यासचा अर्थच तो आहे, संन्यास. त्याने सगळ्याचा न्यास केलेला आहे, सोडून दिलेला आहे. काही कुठल्याही गोष्टीची आता या क्षणी माझ्या समोर भगवान श्रीकृष्ण मृत्यूच्या स्वरूपात आले तरी मला काही प्रॉब्लेम नाही, असा असतो संन्यासी. तो वृंदावनमध्ये घर करत नाही, अपार्टमेंट विकत घेत नाही, त्याचा बँक अकाउंट नसतो, त्याचं एक ठिकाण ठरलेलं नसतं. बरेच लोक विचारतात कुठे असतात तुमचे गुरु महाराज, कुठे असतात? मला तर या प्रश्नाचं उत्तरच देता येत नाही. कुठे असतात? कुठेच नसतात, कारण ते कुठे नसलेच पाहिजे, त्यांचं ठिकाणच नसतं. मग तो संन्यास एकाही गोष्टीवरती, अक्षरशः आपले कपडे, आपल्या घड्याळ, वॉच, आजकालचे मॉडर्न संन्यासी लोक आय वॉच, अँड्रॉइड वॉच वगैरे खूप आसक्ती असते, कारण हे कलियुगामध्ये संन्यास शक्य नाही आहे. संन्यासाला ऍक्च्युली कशाचीच आसक्ती नसली पाहिजे. कलियुगाची लक्षणं तुम्हाला जर वाचायची असतील तर श्रीमद भागवतमचा 12वा स्कंदामधला 2रा आणि 3रा अध्याय वाचायचा. याच्यामध्ये मॅक्झिमम कलियुगाची लक्षणं हीच दिलेली आहेत की धर्माच्या नावाखाली ढोंगी भक्त, ढोंगी संन्यासी, ढोंगी गुरु कसे वागणार. आणि म्हणून
बाह्य स्वरूपात न बघता लक्षणं बघितली पाहिजेत आपण. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण देखील बऱ्याचदा भगवद्गीतेत सांगतात की जो माझ्यासाठी अव्यभिचारिणी अखंड रीतीने अनन्य भावाने भक्तिमय सेवा करत असतो तो संन्यासी. मग त्याने संन्यास आश्रम ऑफिशियली मिळवलेलं नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. भगवंतांचा हा तुम्हाला दिलेला प्रॉमिस आहे, भगवंतांचं आश्वासन आहे. गुण, स्वभाव, हे सद्गुण हे आपल्या अंगामध्ये आपण विकसित केले पाहिजेत. बाहेरच्या लोकांनी कुणीतरी येऊन तुम्हाला शिक्का मारून सांगितलं आजपासून तुम्ही संन्यासी, आजपासून तुमची ब्राह्मण दीक्षा झाली, आजपासून तुम्ही गुरु होऊ शकता, याला काही अर्थ नसतो. अलग लक्ष. येस, आपल्या गुरुनी सांगितलं पाहिजे. ज्या गुरुला आपण भगवंतांसमान मानून स्वीकार केलेला आहे त्या गुरुनी सांगितलं पाहिजे. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु. म्हणून जो कृष्ण भावनाभवित मनुष्य असतो त्याला या मुक्तीची अवस्था तथाकथित संन्यास आश्रमाचा स्वीकार न करताही प्राप्त होतो. कृष्ण भावनाभवित होणे गरजेचं आहे. मनाच्या या अवस्थेलाच योगारूढ अवस्था असे म्हटले जाते. 3ऱ्या अध्यायात ही गोष्ट प्रमाणित केली आहे. यस्त्वात्मरितरेव स्यात्. जो मनुष्य स्वतःमध्येच तृप्त असतो त्याला आपल्या कर्माच्या फळाचे कोणत्याही प्रकारचे भय नसते. योगारूढ भगवंत हा शब्द वापरतात 6व्या अध्यायामध्ये. योगी असतो, योग साधना करतो, आणि योगारूढ म्हणजे त्याने परफेक्ट अवस्था प्राप्त केलेली आहे योगाची, त्याला म्हणायचं योगारूढ. त्यामुळे अशा व्यक्तीला आता हे लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक लक्षात ठेवा. लक्षपूर्वक लक्षात ठेवा. शेवटचं वाक्य श्रील प्रभुपाद इथे लिहितात. अशा प्रकारच्या व्यक्तीला कुठल्याही भौतिक गोष्टीची गरज नसते आनंदासाठी. तो स्वतःमध्येच पूर्णपणे तृप्त असतो आणि भगवंतांसाठी कायमच सेवा करण्यामध्ये तो पूर्णपणे तृप्त असतो. त्यामुळे त्याला कुठल्याही कर्माच्या फळाचं कोणत्याही प्रकारचं भय नसतं. हे 4 श्लोक जिथे संपतात तिथे भगवंत सांगणार आहेत की त्याचं अगदी सोपं लक्षात ठेवायचं लक्षण म्हणजे ज्याला भय नाही, ज्याला चिंता नाही, ज्याला शोक नाही. कपिल देव सांगतात आपल्या पत्नीला, नाही कपिल देव कर्दम मुनींना सांगतात, कर्दम मुनी आपल्या पत्नीला सांगतात की भगवंतांना प्राप्त करणे म्हणजेच शोक आणि भय यापासून पूर्णपणे मुक्त होणे. सकाळी आपण चर्चा करत होतो. तुम्ही तुमची परीक्षा घेऊ शकता की भक्तीमध्ये मी पुढे चाललोय की नाही, भक्तीमध्ये मी परफेक्ट झालोय की नाही. कोणी तुम्हाला येऊन सर्टिफिकेट द्यायची गरज नाही, कोणी तुम्हाला येऊन सांगायची गरज नाही. तुमचं तुम्ही स्वतःला विचारायचं की मी शोकमुक्त झालोय का, कुठल्या गोष्टीचा बारीक सारीक कुठल्या गोष्टीचा शोक करत बसतोय का, आणि मी भयमुक्त झालोय का, कुठल्या गोष्टीचं मला भय आहे का या भौतिक जगामध्ये, किंवा ऍटलिस्ट माझा शोक आणि भय जो आहे तो हळूहळू कमी होत चाललाय का. कारण हे दुसरं कोण सांगू शकणार, हे तुमच्या मनामध्ये आहे, हो की नाही. यालाच मुक्त अवस्था म्हणतात, यालाच भगवंतांचं भगवान श्रीकृष्णांचं शुद्ध भक्त म्हणतात. आणि हीच अवस्था इथे भगवंत समजावून सांगत आहेत अर्जुनाला. आणि ते कर्म कसं करायचं हे सगळं समजावून सांगितल्यानंतर स्वतःच्या स्वभावानुसार वर्णाश्रमाप्रमाणे आता मी काय सांगतो लक्षात ठेवा. भगवंत म्हणतात हे सगळं स्वतःच्या स्वभावाप्रमाणे अशा प्रकारचं यज्ञ, दान, तप, कर्म हे सगळं पूर्णपणे मला समर्पित होऊन माझ्यासाठी करायला शिका. तुम्हाला शोक आणि भयापासून कोणीही डिस्टर्ब करणार नाही. शोक आणि भय हे गोष्टी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करणार नाहीत. शोक आणि भयापासून तुम्ही पूर्ण मुक्त व्हाल. आणि यालाच आनंद म्हटलं जातं.
याची आजच्या या श्लोकाची सुरुवात आपण आनंदाने केली. आपल्याला मनामध्ये भीती आहे की माझा आनंद सोडून मी हे करायचं. जोपर्यंत तुम्ही भगवंतांची अशा प्रकारे सेवा करत नाही तोपर्यंत तुम्ही शोकमुक्त होत नाही, भयमुक्त होत नाही. मग तुम्ही आनंदी कसं राहणार? ज्याच्या मनामध्ये शोक आहे तो आनंदी कधीच नसतो. ज्याच्या मनामध्ये भय आहे तो आनंदी कधीच नसतो. आणि शोक आणि भय कशाचं असतं? आपल्याच कर्माच्या फळाचं असतं. मग ते कर्मच आपण भगवंतांसाठी केलं, फळ माझ्यासाठी नाहीच आहे, तर शोकाची पण चिंता नाही आणि भयाची पण चिंता नाही. इझी लॉजिक आहे, एकदम इझी लॉजिक आणि प्रॅक्टिकल आहे, हो की नाही? पुढचा श्लोक वाचूया आपण आणि मग थांबूया, कारण त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत जे सांगणार आहेत ते पुन्हा जसं बऱ्याच ठिकाणी 10-10, 15-15, 20-20 गुण सांगतात भगवंत, तसे गुण आहेत. त्या प्रत्येक गुणाचा थोडा थोडा आपल्याला अभ्यास करावा लागेल. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की ही जी अवस्था आहे ही कशी प्राप्त केली जाते, यालाच ज्ञानाची परमोच्च अवस्था म्हटलं जातं, यालाच ब्रह्मावस्था म्हटलं जातं. ते कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो मनुष्य, हे आता माझ्याकडून जाण, मी आता तुला संक्षिप्त रूपामध्ये पुढेच्या काही श्लोकामध्ये सांगणार आहे. प्रभुपाद छोटंसं तात्पर्य देतात याच्यावरती. प्रभुपाद म्हणतात केवळ भगवंतांकरिताच आपले नियत कर्तव्य कर्म केल्याने मनुष्याला परम सिद्धावस्था प्राप्त कशी होऊ करता येते ते भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. हे प्रॅक्टिकलच आहे. केवळ भगवंतांकरिता आपले नियत म्हणजे नेमून दिलेलं कर्तव्य कर्म, म्हणजे कर्तव्य आहे माझं, ते केलंच पाहिजे. कष्ट हो, त्रास हो, काही हो, शुभ असो अशुभ असो. म्हणून शिला प्रभुपाद म्हणतात भक्ताला ज्योतिषाकडे जायची काही गरजच नाही, भगवंतांसाठी करायचंय. शुभ काय अशुभ काय मला करायचंय म्हणल्यावर करायचंय. सत्वगुणामधल्या व्यक्तीला शुभ अशुभ कर्म असं काही नसतं. तो आपलं कर्म जे आहे ते कर्तव्य म्हणून करतो. आणि कसलं कर्म करतो? आपल्या स्वभावानुसार नेमून दिलेलं नियत कर्म, वर्णाश्रमानुसार. आणि तेच मग भगवंतांकरता, केवळ भगवंतांकरताच आपले नियत कर्म कर्तव्य कर्म केल्याने मनुष्याला परम सिद्धावस्था, टॉपमोस्ट परफेक्ट अवस्था कशी प्राप्त करता येते ते भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. भगवद्गीता हीच आहे. हे कसं करायचं, हेच का करायचं? भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केवळ आपल्या कर्मफलांचा त्याग केल्याने मनुष्याला परमोच्च परिपूर्ण ब्रह्मावस्था प्राप्त होते. हाच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. विशुद्ध कृष्ण भावनेची प्राप्ती करण्यामध्येच ज्ञानाची पूर्णावस्था आहे आणि याचेच वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात आले आहे. हीच ज्ञानाची परम अवस्था आहे, म्हणजे याच्या पलीकडे काही ज्ञान घ्यायचंच नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो, मग आपल्या मुलांना आपण हे शिकवायला नको, ते शिकवायला नको. हे शिकला की तो सगळं शिकतो, की मला काम करायचं आहे माझ्या स्वभावानुसार आणि तेच मला आता भगवंतांना समर्पित होऊन फक्त भगवंतांसाठी करायचं. सिंपल लॉजिक आहे. आता तेच आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे. छोटासा तात्पर्य आहे, परंतु वेळ लागणार, कारण 3 श्लोक एकत्र आहेत आणि याच्यामध्ये असे एक 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 शब्द महत्वाचे आहेत. त्यामुळे आपण उद्याच वाचूया. आता एनिवे, जे रेग्युलरली आता आपल्या भगवद्गीतेच्या क्लासला आहेत त्यांनी ही लिंक कायम चालू ठेवली पाहिजे. गेलं ओके, म्हणजे काय? आणि म्हणून भगवद्गीतेच्या लेक्चरना, भगवद्गीतेच्या क्लासला रेग्युलरली असणे खूप गरजेचं आहे. जरी तुमचं चुकून थोडंसं चुकलं तरी तुम्ही रेकॉर्डिंग ऐकत जावा. का? कारण बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की मी सगळं काही लिंक करून सांगतो, की मागच्या 2 श्लोकात काय सांगितले, आता हे का सांगत आहेत आणि मागच्या 4 अध्यायामागे काय सांगितलं, त्याचा इथे
काय उल्लेख आहे, हे जेव्हा सगळ्याचा आपण लिंक लावतो आणि ओव्हरऑल एक मोठं पिक्चर आपल्या मनामध्ये तयार करतो, तेव्हा भगवद्गीता खऱ्या अर्थाने आपल्याला समजायला लागते. एक दोन श्लोक इकडचे तिकडचे, एक दोन वाक्य इकडचे तिकडचे घेऊन कोणी भगवद्गीता समजत नाही. तर आज आपण या सेक्शनला सुरुवात केलेली आहे, ज्याला गीतेचा निष्कर्ष म्हटलेला आहे, गीतेचा कन्क्लुजन. ठीक आहे, आतापर्यंत मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलं. यज्ञ कसा करायचो, दान कसं करायचं, तप कसं करायचं, ज्ञान कसं असतं, कर्म कसं असतं, कर्ता कसा असतो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, तुम्हाला स्वभाव जो मिळालेला आहे त्याच्याप्रमाणेच काम केलं पाहिजे, नाहीतर पाप होतं, पाप आपल्याला करायचं नाही. आता तेच काम जेव्हा माझ्यासाठी करायला लागतं, सगळ्यापासून डिटॅच होऊन, सगळ्या गोष्टींपासून अनासक्त होऊन, त्याला टॉपमोस्ट पोझिशन, परिपूर्ण अवस्था म्हटलेलं आहे. ते सांगून भगवंत भगवद्गीता थांबवतात. त्याची सुरुवात आपण आज केलेली आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? येस. आज वाचलं पण की प्रत्येक जीव भगवंतांचा एक अंश आहे. येस. जे कर्माचं फळ आहे ते पण भगवंतांनी भोगवलं. जे भगवंतांना त्याच्या कर्माचं भगवंत का भोगतील? जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे त्याच्या कर्माच्या फळांचा उपभोग भगवंतांनीच घेतला पाहिजे, भोगला पाहिजे ना. उपभोग म्हणजे मी आज दिवसभर कष्ट करून मला 2 लाडू मिळाले, हे लाडू मला नाही, माझ्यासाठी नाही आहेत, हे भगवंतांसाठी. उपभोग आणि भोग हा समानार्थी प्रमाणे आपण वापरू शकतो, परंतु भोग हा शब्द मराठीमध्ये कधी कधी भोगायला लागतच, या पद्धतीने पण वापरला जातो. म्हणजे जे वाईट कर्माचं वाईट फळ आहे ते तुम्हाला भोगावं लागतंच, अशा पद्धतीने पण वापरला जातो. परंतु उपभोगचा अर्थ असतो की जे काही मिळालेलं आहे ते भगवंतांसाठी आहे, माझ्यासाठी नाही, त्याला म्हणायचं उपभोग. आय एम शुअर इंग्लिश मध्ये लिहिलेलं असणार आहे, टू बी एन्जॉयड. या, दॅट्स द डिफरन्स. टू एन्जॉय अँड टू काय म्हणतात, आता भोगाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहिती नाही, पहिल्यांदा इंग्लिश मधले शब्द अडकला. यू कॅन से सफर. तर याचा अर्थ, सो आय एम सॉरी, क्वेश्चन पूर्ण झालं नाही, लिटल कन्फ्युजिंग. म्हणजे काही पण करा आणि भगवंतांवरती सोपवून द्या, असं नसते. म्हणून मुळात सुरुवात आपली याच्यातून झालेली असते की जे काही फळ आहे ते भगवंतांना द्यायचं, ही सुरुवात असते. परंतु हळूहळू याचं रूपांतर अशात झालं पाहिजे की ही डबल स्टेज करण्यापेक्षा मी कामच भगवंतांसाठी करतो ना, काम करा आणि त्याचं फळ भगवंतांना द्या. त्याच्यापेक्षा भगवंत तुम्ही मला सांगा काय करायचं, तेच करतो मी. आणि मग पाप कर्म करायचा काही प्रश्नच येत नाही, आणि त्याचा फळाचा पण प्रश्न आहे. आणि मग त्या अवस्थेमध्ये कधी वाचत होतो, कालच्या लेक्चरमध्ये, कालच्या भगवद्गीतेमध्येच आपण वाचत होतो की मग त्या अवस्थेमध्ये एखादं पाप कर्म जरी असलं तरी आपण करायचं, नो प्रॉब्लेम. भगवंतांनी सांगितलंय करायला, भगवंतांसाठी करायचंय. व्हेरी इंटरेस्टिंग. याच्याबद्दल एक स्टोरी मी ऐकलेली की रामानुजाचार्यांचे काही डाकू शिष्य झाले होते. त्यांना पण असाच प्रश्न पडलेला की आम्ही आयुष्यभर डकेतीच केली, चोरीच केली, तर हे भगवंतांच्या सेवेमध्ये आम्ही कसं करायचं. तर रामानुजाचार्यांनी अक्षरशः त्यांची चोरी भगवंतांसाठी वापरली, त्यांना तशीच सेवा दिली.
याचा अर्थ असा नाही की उद्यापासून तुम्ही चोरी करा. ते रामानुजाचार्य करू शकतात, आपण नाही करू शकत. आपण भगवद्गीतेमध्ये जे दिलेलं आहे ते करायचं. अमानित्वम, अधंबित्वम, अहिंसा, क्षांतीर, आर्जवम, आचार्योपासनम, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती. हे जे सगळे गुण सांगितलेत हजारो ठिकाणी भगवद्गीतेमध्ये, ते आपण आचरणात आणायचे. कारण भगवंतांनी डायरेक्टली आपल्याला सांगितलंय असं वाग. पहिल्यांदा ते करायचा प्रयत्न करायचा, मग भगवंत भेटतील आपल्याला आणि सांगतील मग माझ्यासाठी हे काम कर. किंवा एक खरे भगवंतांचे खरे प्रतिनिधी, खरे आचार्य गुरु भेटतील आणि ते सांगतील आपल्याला हे हे कर. आपल्या मनाने ठरवायचं नाही, हे मी करतो आणि ह्याचं फळ भगवंतांना देतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हा, म्हटलं आपण थोडं कन्फ्युजन असं आहे की आपण समजा संकटामध्ये असल्यानंतर आपण भक्ती भगवंतांचं हे करतो, दावा करतो समजा आपण, अशा वेळेला आपली भक्ती चांगली होते की आपल्याला सर्व सुविधा मुबलक असतात त्यावेळेस भक्ती चांगली होते, आणि कोणती अवस्था चांगली भक्तीसाठी याच्यावरती थोडं आपण संकटात आहोत असं ज्याला वाटतंय आणि या संकटातून आपण मुक्त झालो पाहिजे असं ज्याला वाटतंय, तो अजून भौतिक जगाशी अनासक्त झालेला नाही. जो भगवंतांच्या पूर्ण भक्तिमय ज्ञानामध्ये असतो त्याच्यासाठी संकट नावाचा पण प्रकार नसतो आणि सुख नावाचा पण प्रकार नसते या भौतिक जगामध्ये. उदाहरणार्थ प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराजांची आई ध्रुव महाराजांना सांगते, तू जा जंगलामध्ये 5 वर्षाच्या मुलाला तिथे बसून तू ध्यान कर भगवंतांना भेटण्यासाठी. आणि ते पूर्वीचे जंगल आत्तासारखे नव्हते, तिथे वाघ होते, सिंह होते, साप होते, ऊन वारा पाऊस सगळं काही. परंतु त्याला त्या आईने पण कधी संकट मांडलं नाही आणि त्या ध्रुव महाराजांनी भक्तांनी पण कधी संकट मांडलं नाही. त्यामुळे संकट या शब्दाला आपण कशा पद्धतीने घेतो त्याच्यावरती अवलंबून आहे. बरेचसे भक्त प्रश्न विचारतात की भौतिक संकट जेव्हा आपल्यावरती येतं तेव्हा भगवंतांकडे धावा घ्यायचा की नाही. या घ्यायचा, का नाही घ्यायचा? भगवंतांशिवाय दुसरं कोण आपल्याला मदत करणार आहे? आणि मग भगवंत ठरवतात की ह्या संकटातून तुम्हाला शिकायचं आहे की या संकटातून तुम्हाला पार पाडायचंय. त्यामुळे रिझल्ट आपण भगवंतांवर सोपवून दिला पाहिजे. जसं पांडव नेहमी संकटातच होते, परंतु जेव्हा जेव्हा संकट यायचं ते भगवंतांना प्रार्थना करायची. परंतु प्रार्थना कशी करायची? माझं हे कर्म असेल तर होऊ दे, मला काय त्रास व्हायचा ते होऊ दे, नसेल तर येऊन आम्हाला मदत करा. जसं दुर्वास मुनी प्रसादासाठी आले आणि पांडवांच्या घरात काहीच नव्हतं. द्रौपदीने प्रार्थना केली की आता मी काय करू, मग आता मी घाबरू? मी तर घाबरू शकत नाही, कारण भय मला नाही आहे, कारण मी भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे. मला भीती नावाचा प्रकारच नाही. संकट तर आहे समोर, मग आता हे भगवंतांनाच विचारूया, तर भगवंत याच्यावरती काहीतरी उपाय काढतील, असा आपला भाव असला पाहिजे. या भौतिक जगातल्या तात्पुरत्या संकटातून तात्पुरतं बाहेर पडायचा आपला जर भाव असेल तर मग त्याच्यासाठी पण भगवंतांकडेच गेलं पाहिजे. परंतु त्याच्यातून आपली प्रगती होत नाही, आपण भययुक्तच राहतो, शोकमुक्त होत नाही, आहे तसंच राहतो. पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, जो भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये पुन्हा पुन्हा सांगितलं जातं, सुख दुःख, संकट, मान अपमान, हे सगळं हे ह्या भौतिक जगाचं लक्षणच आहे. ते तुम्ही थांबवूच शकत नाही. भगवंतांचा जरी धावा केला तरी तुम्ही थांबवू शकत नाही.
जेव्हा तुम्ही या भौतिक जगातून मुक्त होऊन आध्यात्मिक जगात जाल तेव्हाच हे थांबणार आहे. जरी तुम्ही या भौतिक जगामध्ये शुद्ध भक्त झाला तरी ते थांबणार नाही, कारण या भौतिक जगाला बनवलंयच तशा पद्धतीने. मग शुद्ध भक्ताला अशा संकटाला शुद्ध भक्त कसा सामोरा जातो? तो हसत खेळत सामोरा जातो की हे तर भौतिक जगाचं लक्षण आहे, मला याच्याबद्दल शोक करायची काही कारणच नाही आणि चिंता करायचं पण काय कारण नाही, भयभीत व्हायचं पण काय कारण नाही. जसं प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. त्यांना ऑर्डर दिली, हत्तीच्या पायाखाली द्या. प्रल्हाद महाराज हसत खेळत म्हणाले, हरि ओम तत्सत, ओम नमो नारायण, हरि ओम तत्सत. काय, हे शरीर जाईल, आत्मा परत भगवंतांकडे जाईल, उलट चांगलंच आहे माझ्यासाठी. परंतु म्हणूनच मी मगाशी म्हणालो की जोपर्यंत आपण या शोक आणि भय यातून मुक्त होत नाही तोपर्यंत आपण अजून भक्त झालेलो नाही, आपल्याला भक्ती म्हणजे काही कळालेलं नाही. आपण त्या लेवलला यायचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच आपण दुःखी होतो. संकट आले की आपल्याला त्रास होतो, संकट आले की आपण दुःखी होतो, कारण आपण अजून त्या मुक्तावस्थेतच गेलेलो नाही, आपली अजून आसक्ती सुटलेली नाही. लक्षात येते का तुमच्या हे लॉजिक कसं आहे? ज्या दिवशी ही आसक्ती सुटेल त्या दिवशी तुम्हाला संकटच वाटणार नाही. परंतु जेव्हा जेव्हा अशी संकट येतात आपण एक प्रकारची ऍक्टिंग करतो या जगामध्ये. जो शुद्ध भक्त असतो तो शुद्ध भक्त या जगामध्ये वर्णाश्रमाचा ऍक्टिंग करत असतो, तो ऑलरेडी शुद्ध झालेला असतो. मग त्याला जोपर्यंत तो या जगात आहे त्याला संकट येणार, त्याला प्रॉब्लेम्स येणार, सगळ्याला सामना करावा, त्याला दुःख येणार, त्याला मृत्यू पण येणार. असं नाही तो ह्या शरीरामध्ये जाणार आहे, सगळं त्याला सहन करावं लागणार. परंतु तो त्याला अगदी हसत खेळत सामोरा जातो आणि प्रत्येक वेळेला भगवंतांचं स्मरण करतो. संकटातच नाही, सदैव तो भगवंतांचं स्मरण करत असतो. संकटकाळी तर केलंच पाहिजे, त्यात काय प्रॉब्लेम नाहीये. फक्त त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर मग आपण जसं या देवी देवतेकडे काहीतरी मागायला जातो तसंच या भगवान श्रीकृष्णांकडे पण काहीतरी मागायलाच आल्यासारखं झालं. त्या भक्तीला शुद्ध भक्ती म्हणत नाही. परंतु सुरुवातीच्या स्टेजमध्ये शास्त्र पण सांगतं, भगवान श्रीकृष्ण पण सांगतात की कसे का असेनात माझ्याकडेच या, तुम्हाला काही पण प्रॉब्लेम आहे, काय पाहिजे तुम्हाला समजावून घ्यायचंय, काही कारण असते तुम्ही या माझ्याकडे. अकाम सकाम मोक्षकाम कुणीही असू दे, त्याने भगवंतांचेच कडे धाव घेतला पाहिजे, भगवंतांनाच पुकारलं पाहिजे. परंतु जर आपली भौतिक हे मी का सांगतोय लक्षात घ्या. तुमचा प्रश्न थोडासा वेगळा आहे, मी अजून त्याच्या उत्तराकडे आलेलं नाही आहे की ते अशा संकटाच्या वेळी आपली भक्ती स्ट्रॉंग होते का संकट नसताना भक्ती स्ट्रॉंग होते. संकट कधी कधी आपल्याला भक्ती स्ट्रॉंग करायला मदत करते, परंतु बऱ्याचदा कसं होतं, त्या संकटावरती आपण मात केलं तर आपल्याला भगवंतांवरती विश्वास वाढतो. परंतु त्या संकट आपल्याला पाहिजे तसं त्या संकटातून आपण बाहेर नाही पडलो तर बरेच लोक भगवंतांचा द्वेष पण करायला लागतात, कारण इच्छा भौतिक असते. नाही त्याच्या आमच्या सत्संग मधले एक प्रभूजी मधूनच यायचे बंद झाले. 1-2-3 महिन्याने भेटल्यानंतर मी त्यांना म्हटलं काय झालं, कसले भगवान तुमचे, आम्ही भक्ती करतोय, सत्संगला येतोय, नवीन गाडी घेतली, दुसऱ्याच दिवशी ऍक्सिडेंट झाला राव. असं करायचं असते भगवंतांनी. भगवंत काहीच करत नाहीत. भगवद्गीतेत सांगतात भगवंत काहीच करत नाही, परंतु आपण मग भगवंतांना दोष द्यायला लागतो. त्यामुळे यस, संकट आपल्याला स्ट्रॉंग करतं भगवंतांवरती विश्वास ठेवायला, परंतु त्यातून भौतिक विकल्पाची आपण आशा करायची नाही. प्रभुपाद पण सांगायचे की नरसिंहदेवाची आरती करा, कारण ते संकट निवारक आहेत, आपलं रक्षण करतात.
कशासाठी? भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी, भक्तीचा प्रचार करण्यासाठी, भगवंतांसाठी काम करण्यासाठी, तुमच्या भौतिक सुखासाठी नाही. बरेच जण भौतिक रक्षणासाठी इथे एक नरसिंहदेवाचं ताबीज बांध, इथे एक बांध, गळ्यात नरसिंहदेवाचे हे घाल, पायात नरसिंहदेवाचे हे घाल करतात. प्रल्हाद महाराजांनी तशा रक्षणाची कशी अगदीच अपेक्षा केली नाही. परंतु हे आपल्याला प्रभुपादांनीच सांगितलंय, जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल नरसिंहदेवाची आरती करा. पण तू कशी करा? हे भगवान, माझं जे कर्म आहे त्याप्रमाणे मला हे भोगायचं असेल तर भोगू द्या, काही प्रॉब्लेम नाही. परंतु मला दुसरीकडे कुठे जातच नाही मी आजकाल, त्यामुळे म्हणून मी तुमच्याकडे आलोय. मला यातून तारा नाही तारा, मला काही फरक पडत नाही, मला तुमची सेवा देत राहा. हरी बोल, हरे कृष्ण. अशीच सेवा, अशीच प्रार्थना नेहमी केली पाहिजे. ऑन द कॉन्ट्ररी, याच्या विरुद्ध श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 8व्या अध्यायामध्ये तुम्हाला असं आढळेल की कुंती महाराणी म्हणते की जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा आम्हाला तुमची आठवण येते, आणि तुमची आठवण आली की तुम्ही लगेच येता. त्यामुळे मला संकटातच ठेवा, मला सुख कधी देऊच नका, मला संकटच संकट द्या, जेणेकरून तुमचं दर्शन कायमचं होत राहील. हा भक्ताचा हीन भाव असतो, हा भक्ताचा काय म्हणतात त्याला, विनम्र भाव असतो. कारण भक्ताला माहिती असतं की दुःख संकट नावाचा प्रकार नाहीच आहे ऍक्च्युली. तसं काही वाटलं असतं तर पांडवांनी पहिल्याच दिवशी युद्ध केलं असतं आणि सगळं जिंकून घेतलं असतं. एवढं दुःख का भोगावं लागलं? 12 वर्ष वनवास आहे. कारण पांडव कधीच दुःखी नव्हते 12 वर्ष वनवासामध्ये. कारण भक्त कधी दुःखी नसतोच, भक्त कधी संकटात नसतोच. प्रल्हाद महाराज कधीच दुःखी नव्हते, ज्ञानेश्वर महाराज कधीच दुःखी नव्हते, संत तुकाराम कधीच दुःखी नव्हते. समाजाने, दुसऱ्या व्यक्तीने, बऱ्याच लोकांनी त्यांना दुःख संकट द्यायचा प्रयत्न केला. परंतु संकट तुम्ही द्यायचा प्रयत्न बरेच करा, मी ते घेतलंच नाही तर मला काय फरक पडणार आहे? जे आहे ते आहे. या स्टेजला, या परिपूर्ण अवस्थेचं स्पष्टीकरण भगवंत आता देत आहेत आजच्या श्लोकामध्ये, उद्याच्या श्लोकामध्ये, त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये. आणि अशा व्यक्तीला संकट नसतोच ऍक्च्युली, संकट नावाचा प्रकारच नसतो. तुम्ही आता कन्फ्युज झाला असेल, प्रभूजी उत्तर तुम्ही काय दिलं मला काही कळालंच नाही. थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे यस, संकट समयी आपण भगवंतांकडेच गेलं पाहिजे. परंतु त्या संकटातून भौतिक आशा केलो तर आपली भक्ती होत नाही. भगवंतांकडे अशा भावनेने गेलं पाहिजे की तुम्ही ठरवा काय करायचं ते. या भौतिक जगात मी आहे, भौतिक संकट आहे, मला दुसरीकडे कुठे जाण्याचा मार्गच नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो. आणि या भावनेने जो संकटाला सामोरे जातो त्याला संकट त्याच्यासाठी चांगलं असतं, त्याची प्रगती होते. परंतु त्यातून भौतिक सोल्युशन मला मिळालंच पाहिजे, भगवंतांनी त्यासाठी माझी मदत केलीच पाहिजे, कारण मी इतके दिवस भक्ती करतोय, मला भगवंतांशिवाय मी दुसरीकडे कुठे जात नाही, तरी पण मलाच आजारी पाडलं, आजारातून बाहेर काढलंच नाही, मग त्याला भक्ती म्हणत नाही. होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बरोबर. समजा आपण संकटांमध्ये समजा आपल्याला भगवंतांनी सहन करण्याची समजा शक्ती दिली, तर मग आपले भौतिक संकटामध्ये समजा आपल्याला शक्ती दिली, मग समजा जे भौतिक संकट आहे ते आपण दूर करायचे की ते आपल्याला सहन करायची शक्ती आल्यानंतर मग आपण ते त्यासाठी प्रयत्न करायचे की नाही करायचे? मुळात भगवद्गीतेचा पूर्ण निष्कर्ष असा आहे की तुम्ही तुमच्यासाठी काम केलंच नसलं पाहिजे, भगवंतांसाठी काम केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये जी संकट येतात ती दूर केलीच पाहिजेत, कारण आपण भगवंतांसाठी काम करतोय. परंतु स्वतःच्या वैयक्तिक जीवनात वैयक्तिक भौतिक सुख घेण्यासाठी जी संकट येतात त्याच्यावरती काम करायचं काय कारण आहे?
ते आपल्याला मुळात ते कामच करायचं नाही. आता हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे की आपल्याला आता कुटुंब मिळालेलं आहे, आपल्या कुटुंबातले कुणी आजारी आहेत. येस, करुणा, दया हे असलंच पाहिजे, भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलंय. परंतु ते भक्तिभावाने असलं पाहिजे, भौतिक आसक्तीने नसलं पाहिजे. जसं की 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र्य करुण एवचा. कुठल्याही जीवाचा द्वेष करू नका, प्रत्येक जीवाशी मैत्री, करुणा, दया या भावनेने वागा. त्याच भावनेने आपल्याला वागायचंय. बऱ्याचदा ते भौतिक वाटेल, परंतु त्याचं आध्यात्मिक स्वरूप त्याला कधी येतं, जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान श्रीकृष्णांसाठी म्हणून ते काम करतो. त्यामुळे संकटाचे दोन विभाग होतात. एक संकट आहे भौतिक संकट, एक संकट आहे आध्यात्मिक संकट. प्रभुपाद बऱ्याचदा असं म्हणायचे, एक शोक आहे भौतिक शोक कधीच करायचं नाही आपल्याला, परंतु आध्यात्मिक शोक असतो. तो म्हणजे काय की भगवंतांसाठी मला हे कार्य करायचं आहे, परंतु याच्यात हे अडचणी येत आहेत. ही चांगली चिंता असते. प्रभुपाद सांगतात ही चिंता चांगली असते, हा शोक चांगला असतो, हे भय चांगलं असतं, हे संकट चांगलं असतं. त्या संकटावर आपण पूर्ण जीव तोडून प्रयत्न केला पाहिजे, हे कसं करता येईल, काही पण असू दे. परंतु भौतिक सुखासाठी एखादं संकट आलं तर सोडून दिलं पाहिजे. काय ते, कारण त्याच्यात काय अर्थच नसतो. ते केलं काय नाही केलं काय, इतके जन्म आपण भौतिक सुखासाठीच धडपडतोय. माझं वैयक्तिक सुख काय आहे याच्यामध्ये, त्याला आडवं जे येतं ते आपल्याला संकट वाटतं. परंतु भगवंतांच्या संतुष्टीसाठी मी काय करतोय, त्याच्या आडवं काय येतंय का, त्याच्यामध्ये काय संकट येते का, प्रॉब्लेम येते काय, त्याला जीव जाईपर्यंत प्रयत्न केला पाहिजे त्याच्यावरती काम करायचं. परंतु माझं स्वतःचं वैयक्तिक सुख जर ह्याच्यात असेल तर मी कशाला काम करू. याचा अर्थ असा नाही की समोर वाघ आलाय आणि मला वाचवायचं नाही, हरे कृष्ण वाघ प्रभू मला खायचं असेल तर खाऊन टाका, असा पण याचा अर्थ होत नाही. येस, स्वतःला वाचवलं पाहिजे, शरीराला निरोगी ठेवलं पाहिजे, चांगलं अन्न खाल्लं पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. का? भगवंतांची सेवा करण्यासाठी. स्वतःला त्या वाघापासून वाचवलं पाहिजे. का? भगवंतांची मला सेवा करायची अजून. परंतु ही इच्छा असताना देखील वाघ येऊन मला जर खाल्ला तर नो प्रॉब्लेम. भगवंतांची इच्छा होती मला दुसरीकडे सेवा देतील, दुसऱ्या शरीरात देतील. मुळात पूर्णपणे शोकमुक्त झालं पाहिजे. थोडस हे कन्फ्युजिंग आहे, असणार कन्फ्युजिंग, कारण पूर्णपणे आपण भगवंतांची सेवा करत नाही म्हणून आपल्याला कन्फ्युजिंग वाटतं. आपल्याला आता सध्या आपण आपल्यामध्ये इतके आसक्त आहोत, आपल्याला आता सध्या जे संकट आहेत, सध्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडायचे का धरून राहायचे, सोडायचे का धरून राहायचे, याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे की नाही. त्यामुळे हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं. त्यामुळे हे संकट जी आहेत, मी बऱ्याच जणांना सांगतो, ही प्रत्येकाची वैयक्तिक असतात. त्यांनी ती संकट आपापल्या गुरुसोबत चर्चा करून ठरवलं पाहिजे की त्यावरती काय सोल्युशन काढायचं. ते सगळ्यांनाच लागू होत नाही. अलग लक्षात, माझा दात दुखतोय माझ्यासाठी प्रॉब्लेम आहे, परंतु मी जर दाताचा डॉक्टर असेल तर तो माझ्यासाठी प्रॉब्लेम नाही आहे. दुसऱ्याचा दात दुखणे माझ्यासाठी प्रॉब्लेम नाही आहे, माझ्यासाठी ते सुखाचं काम आहे, त्याच्यासाठी ते दुःखाचं काम आहे, माझ्यासाठी सुखाचं काम आहे. त्यामुळे प्रत्येकाचं सुख दुःख वेगळं असतं, प्रत्येकाचे सुख दुःख सेमच असतात असे नाही. म्हणून मी एक जनरल सांगतोय. आपलं जर स्पेसिफिक काही दुःख असेल, त्यात समजत नसेल आपल्याला की हे करायचं की नाही करायचं, ते आपण आपल्या गुरुशी चर्चा करून ठरवलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपण जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे श्वासोच्छवास ठरलेले आहेत की त्या
त्या संख्येत त्या माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. हम्म. आणि जर आपण व्यायाम केला तर व्यायामामध्ये जर बराचसा श्वासोच्छ्वास कट होतो, मग त्याचं आयुष्यमान कमी होतं का? येस. म्हणून आयुर्वेदामध्ये हे मॉडर्न व्यायाम कुठेच सांगितलेले नाही आहेत. 160, 180, 200 हार्टबीट होईपर्यंत पळणे, घामेघूम होणे, 5 मिनिटं पळणे, 2 मिनिटं थांबणे, 5 मिनिटं पळणे, असले व्यायाम तुम्हाला आयुर्वेदामध्ये कुठेच दिसणार नाही. उलट प्राणायाम सांगितलेला आहे जिथे श्वास रोखून ठेवला जातो आणि त्या प्राणायामाद्वारे आरोग्य कसं व्यवस्थित करायचं हे आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं. आपल्याला आधुनिक विज्ञानावरती खूप विश्वास आहे, हो की नाही? येस. हे अक्षरशः आजकालच्या मेडिकल सायन्समध्ये सांगितलं जातं की तुमचे हार्टबीट जे आहे, म्हणजे श्वासोश्वास फास्ट झाला पाहिजे, अर्धा तास 1 तास घाम आला पाहिजे. बरोबर आहे. आपली हे का सांगितलं जातं आधुनिक मेडिकल सायन्समध्ये? कारण आपण काम कमी करायला लागले. पूर्वी शेती करत होते, सगळे आपोआप सगळं काम व्हायचं, हात पाय हालायचे. जेवढं काही आपण साखर खाल्लंय ज्वारीच्या रूपामध्ये, गव्हाच्या रूपामध्ये, त्याचा उपयोग व्हायचा. आता आपण खातोय तेच, परंतु काम तेवढं करत नाही. आपले स्नायू हालत नाहीत, आपण हालत नाही. मग हे आधुनिक मेडिकल सायन्स वाले येऊन सांगतात तुम्ही दिवसभर खुर्चीवर बसून खडखड खडखड खड कीबोर्ड बडवता, मग संध्याकाळी 1 तास, सकाळी 1 तास जिम मध्ये पळायला पाहिजे, घामेघूम झालं पाहिजे, जेणेकरून तेवढी एनर्जी तुमची वापरली जाईल, तेवढं शुगर तुमच्या बॉडीतलं वापरलं जाईल. परंतु या चक्कर मध्ये आपण आपलं आयुष्य कमी करतो, श्वासोश्वास कमी करतो, हो की नाही? मूर्खपणा आहे. त्याच्याऐवजी आपण रोजचं काम दिवसभर केलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. सकाळी उठलं की दिवसभर काम केलं पाहिजे, रोजचं काम केलं पाहिजे. आणि जर कोणाला आता या आधुनिकतेमध्ये आपण अडकलोयच, त्याच्यातून कोणाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही हे पळणे बिळणे करू नका, वॉकिंग करा. तासभर, 1.5 तासभर, 5 किलोमीटर 6 किलोमीटर वॉकिंग करायचं. एक डॉक्टर आहे, तो खूप छान सांगतो, कुठलाही व्यायाम या पद्धतीने करायचं नाही की आपल्याला एक वाक्य बोलता आलं नसलं पाहिजे. म्हणजे कितीही फास्ट चाला, स्लो चाला, काही करा, परंतु एक पूर्ण वाक्य तुम्हाला धाप न भरता बोलता आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित बॅलन्स्ड व्यायाम करताय. मी तर कुठलं वाक्य म्हणायच्या ऐवजी मी फक्त हरे कृष्ण महामंत्र म्हणून बघतो मी व्यवस्थित फास्ट चाललोय की नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धाप न लागता आपल्याला म्हणता आलं तर म्हणायचं, समजायचं आपण व्यवस्थित स्पीडनी चाललोय. नॉर्मल वॉकिंग करायचं 45 मिनिट्स 1 आवर. पण जर तुम्ही शेतात काम करत असाल तर हे पण करायची काही गरज नाही. हा, आता बरेच वर्ष तुम्ही शेतात काम केला नसाल, आता सुरुवात केली असेल तर थोडेस व्यायाम पण तुम्हाला केलं पाहिजे, कारण त्या स्पीडला आणलं पाहिजे. बेसिकली आपलं शरीर खूप सिंपल आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे हे जे व्यायामाचं जे गणित आहे ते खूप सिंपल आहे. जेवढं आपण खातो तेवढं पचवण्यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे, बस. आणि मग हे ऋषी मुनी यांनी हे प्राणायाम वगैरे शोधून काढले, कारण त्यांना कळालं की आपले श्वास ठरलेले आहेत, टायमिंग नाही. हे प्राणायाम बेसिकली श्वास वाढवण्यासाठी केला जातो. दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास रोखून ठेवायचा, इकडून घ्यायचा तिकडून सोडायचा. आणि अक्षरशः आजही असे ऋषीमुनी आहेत जे 300-400 वर्ष असं जगतात श्वास रोखून. त्यामुळे यस, ऍक्च्युली प्रत्येकाने आपलं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे, कारण तुम्ही आजारी पडला तर मग भगवंतांची सेवा कोण करणार? आणि आपल्याला 24 तास भगवंतांची सेवा करायची आहे, मग आजारी पडून नाही चालणार. त्यासाठी नियमितपणे ठराविक प्रमाणामध्ये व्यायाम करणे, सूर्यनमस्कार करणे, सगळं अंग हल्लं पाहिजे.
ज्यांना सवय नाही त्यांनी. ओके, जे शेतामध्ये काम करतात त्यांना जनरली गरज नसते, परंतु जर तुम्ही नवीन नवीन सुरू केलं असेल तर तुम्ही पण केलं पाहिजे थोडंफार. सकाळी एक 10-15 सूर्यनमस्कार करणे वगैरे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी, खूप छान उत्तर दिलं. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवतना. प्रभूजी, पण आमचे आजोबा होते ना 107 वर्ष जगले. मग ते फार भक्त होते असे श्रीकृष्णाचे, विठ्ठलाचे. पण त्यांनी योगा, प्राणायाम वगैरे काही नाही केलं प्रभूजी. आणि जोपर्यंत त्यांना शक्य होईल तोपर्यंत त्यांनी काम केलं. पण एक 60-70 नंतर त्यांनी नाही काम केलं. पण ते फार लोक पहाटे उठायचे, नामस्मरण, ध्यान वगैरे करायचे. ते बालपणापासून पाहिलेलं. मग आणि ते शाकाहारी विठ्ठलाचे पूर्ण भक्त होते. मग प्रभूजी त्यांनी काहीच नव्हतं केलं, पण आमच्या जो फार चांगले होते. पण ते 107 वर्ष झाले प्रभूजी. तुम्ही कसला व्यायाम नाही केला, शेतातली नंतर कामाला नाही गेले, कसं काय तुझ्या मात्र असेल प्रभूजी? पण अजून 2 गोष्टी असतात याच्यामध्ये, त्या मी मुद्दामून सांगितल्या नाहीत कारण उत्तर वाढेल म्हणून. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे आपला आहार. आहार जो आहे तो पूर्वीचे लोक जे आहार घ्यायचे ते कॉम्प्लेक्स असायचं. कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल असायचं. आता टेक्नॉलॉजीमुळे आपण जे आहार घेतो ते सगळं सुपर रिफाईंड असते. लोकांना रिफाईंडचा अर्थ माहिती नाही आहे ऍक्च्युली. रिफाईंड म्हणजे लोकांना वाटतं की खूप सारं चांगलं. रिफाईंड बरोबर चांगल्याच्या उलट आहे. रिफाईंड काही असू दे, रिफाईंडचा अर्थ म्हणजे रिफाईंड तेलच असतं असं नाही. आपलं पीठ रिफाईंड आहे. मैदाच नव्हे, नॉर्मल पीठ देखील. तुमच्या घरात चक्की असेल, तुम्ही दळत असाल तरी ते पीठ देखील रिफाईंड आहे. भगवंतांनी पीठच खायचं असतं, पीठ बनवलं असतं, ज्वारी बनवली नसती. पूर्वीचे लोक हे कॉम्प्लेक्स अन्न खायचे, ज्याला शरीराला त्रास व्हायचा ते पचवण्यासाठी, दिवस लागायचं पचवण्यासाठी. ते अन्न पचवायला शरीराला आतून फायटिंग करायला लागायची ते अन्न पचवण्यासाठी. आता आपण टेक्नॉलॉजीच्या आधारे असं अन्न शोधून काढलंय जे एका सेकंदात पचेल. लोकांना फळं खायला नको, फळाचा ज्यूस काढून प्यायला पाहिजे. ज्यूस मध्ये सगळं जे कॉम्प्लेक्स जे असतात, जटिल ज्या गोष्टी असतात त्या फेकून दिल्या जातात आणि नुसतं साखर आपण पितो, जे 2 मिनिटात तुमच्या रक्तात मिक्स होतं. मग जेवढ्या फास्ट ते तुमच्या रक्तात मिक्स होतं तेवढ्याच फास्ट तुम्हाला काम करावं लागतं. आणि म्हणून आज आपल्याला फास्ट व्यायाम करावा लागतो. पूर्वीच्या लोकांना असा फास्ट व्यायाम करावा लागत नव्हता. आलं का लक्षात? आणि दुसरं एक कारण आहे की लहानपणापासून त्यांचं अंग हालतच असायचं. असले बैठे नोकऱ्याच नव्हत्या पूर्वी. सरकारी नोकऱ्या म्हणा किंवा आता हे सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे ऑफिस मधल्या अशा नोकऱ्याच नव्हत्या. एसी नावाचा प्रकार नव्हता जो शरीरावरती परिणाम करेल. त्यामुळे त्यांचं आयुष्य जे होतं, आहार आणि एक्सरसाइज याचा बॅलन्स बरोबर होता आणि तो नैसर्गिकरित्या होता. त्यांना ते विचार करायला लागत नव्हता आपल्यासारखं. आज आपल्याला विचार करायला लागतंय कारण आपण ते आगाऊपणा करून ते आपण मॉडिफाय केलंय, बदललंय, म्हणून आपल्याला विचार करायला लागतो. त्यांना विचार करायला लागत नव्हता कारण ते नैसर्गिक जीवन जगत होते. त्यांनी कधीच प्रश्न विचारला नाही की भगवंतांनी असं का बनवलंय, मी त्याला असं करून खातो. त्यांनी म्हटले भगवंतांनी जे बनवलंय ते बनवलंय, जशी आहे तशी इच्छा. त्यामुळे त्यांचं जीवनमान तसं होतं ऍक्च्युली. आपण काय झालं, आपण विज्ञानाच्या आहारी गेलो आणि भगवंतांना कमी मानायला लागलो आणि विज्ञानाला जास्त मानायला लागलो. विज्ञान म्हणतंय असं तळून खावा, आपण आम्ही तसं तळून खातो. विज्ञान म्हणतंय हे ट्रिपल रिफाईंड आहे, आपण म्हणतो यस लय भारी. याच्यामुळे आपण अडकलो ऍक्च्युली. हे झालं दुसरं कारण. आणि तिसरं कारण असं आहे जे सगळ्यांनी कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे याच्याही पलीकडे असतं, ते म्हणजे आपलं कर्म. सेम टू सेम खाणारे, सेम टू सेम व्यायाम करणारे, एकाला हार्ट अटॅक होऊ शकतो, दुसऱ्याला होणार नाही.
हे असतं आपलं कर्म. याला कुणीही उत्तर देता येत नाही. आणि हे भगवद्गीता सांगते आपल्याला. हे तुम्हाला मॉडर्न सायन्स कधीच, कितीही मी इथे दिवसभर जरी स्पष्टीकरण देत बसलो तरी आपल्याला हे कळणार नाही. याला म्हणतात कर्म. हा तिसरा फॅक्टर असतो त्याच्यामध्ये. परंतु पहिल्या दोन गोष्टी का सांगितल्या, कर्मच का सांगितलं नाही? कारण नुसतं कर्म म्हणून बसायचं नाही आपण, माझ्या कर्मात आहे ते होऊ दे. नाही, उठायचं, काम करायचं, चांगलं खायचं. भगवंतानी बुद्धी आपल्याला त्याच्यासाठी दिली. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, भक्तांनी श्रावण महिन्यात सोमवार किंवा इतर उपवास करण्याची गरज आहे का? काहीही गरज नाही. हे सगळं देवी देवतांना संतुष्ट करण्यासाठी केलं जातं आणि आपल्याला कुठल्याही देवी देवतांना संतुष्ट करायचं नाहीये. त्यांना नाराज पण करायचं नाहीये, परंतु संतुष्ट पण करायचं नाही, कारण आपल्याला काही नकोच आहे त्यांच्याकडून. हे काहीतरी मागण्यासाठी केलं जातं, त्यामुळे आपल्याला काही नकोच आहे. आपण फक्त एकादशीचं व्रत करायचं आहे. भगवंतांचे जे अवतारचे दिवस असतात, अवतरण दिन असतात. आता बलराम पौर्णिमा येणार आहे, त्याच्यानंतर जन्माष्टमी येते, त्याच्यानंतर राधाष्टमी येते, नरसिंह चतुर्दशी येते, गौर पौर्णिमा येते, नित्यानंद त्रयोदशी येते. या उत्सवाच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे. जे महान आचार्य आहेत आपले, प्रभुपाद, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, भक्ती विनोद ठाकूर, गौर किशोरदास बाबाजी आणि बरेच अवतार देखील, जसे वराह अवतार वगैरे, रामनवमी, वराह अवतार, या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. त्यांच्या आविर्भाव आणि तिरोभावा दिवशी. आणि ते कधी करायचं आहे, काय करायचं आहे ते आपण पण ठरवायचं नाही. आपल्याला ऑलरेडी आपल्या आचार्यांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे. तुमच्याकडे स्क्रीन टचचा फोन असेल तर त्याच्यावरती तुम्ही ऍप डाउनलोड करा, वैष्णव कॅलेंडर सर्च करा. वैष्णव कॅलेंडर मध्ये येतं कुठल्या दिवशी उपवास करायचा, कुठल्या दिवशी करायचा नाही. तुमच्या घरी महालक्ष्मी कॅलेंडर किंवा काल निर्णय वगैरे असेल तर ते घडी करून कुठल्या तरी आपल्या नातेवाईकाला भेट द्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, अजून एक ऑब्झर्वेशन आहे जगण्याबद्दल. शुद्ध, माझं असं ऑब्झर्वेशन, शुद्ध हवा आणि खेड्यातलं जीवन, शुद्ध हवा, ऑक्सिजन मिळत नाही शहरामध्ये, त्यामुळे पण आपलं जीवन म्हणजे आयुष्य वाढतं असं ऑब्झर्वेशन आहे. आणि बरेच लोक, जुने लोक पण म्हणतात, ते लोक हवा बदल, पाणी बदलासाठी ते खेड्यात जाऊन राहतात. तिथं मस्त औषध पाणी अगदी कमी होऊन जातं आणि मस्त जगतात. यस, श्रील प्रभुपादांनी आपल्याला तेच करायला सांगितलंय. आपल्याला तोच आदेश दिलाय करायला. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण.